गुड मॉर्निंग मित्रांनो, डेली वॉकिंग चॅलेंजमध्ये आज आपण रामनगर या रस्त्याने जात आहोत. कारण पावसाळा सुरू झाला आहे, त्या अनुषंगानं आपल्याला जो रूट निवडायचा असतो तो जास्त आपण दूरचा निवडू नाही शकत. त्या माध्यमातून आणि वॉकिंग केल्यानंतर पाणी कशा पद्धतीने प्यायचं ते आपल्याला सर सांगतील. जीवनामध्ये पाण्याचं फार महत्त्व आहे. पाण्याला जीवन असं म्हणतात. परंतु काय सगळे रोग आपण पाणी कसं पितो याच्यावर अवलंबून असतात. पाणी पिण्याचे 4 नियम आहेत सर. सगळ्यात पहिले जर पाणी प्यायचं असेल, जेवणाच्या 40 मिनिट अगोदर पाणी पिलं पाहिजे, नंतरच जेवण करायचं. दुसरी गोष्ट, पाणी जेवण झाल्यानंतर 40 मिनिटांनी नंतर भरपूर पाणी प्या. आणि शक्यतो ठसका लागला मधात जेवण करत असताना तरच घोटभर पाणी पियायचं, अन्यथा पाणी मधात पिऊ नये. कारण काय असतं की जे जठर असतं त्या जठरामध्ये प्रक्रिया अन्नपचनाची सुरू होते, त्याला म्हणतात जठराग्नी. आणि जठराग्नी सुरू झाली की तिथं अग्नी तयार होतो आणि म्हणून त्याच्यावर पाणी जर पडलं तर जठराग्नी बंद होतो आणि मग तिथून काय होते की अन्न सडतं सर, पचन होत नाही. आणि पाणी पिताना हमेशा सकाळी उठल्याबरोबर 2 ग्लास पाणी, कोमट पाणी प्यायचं. आणि पाणी कसं प्यायचं, शिपके, म्हणजे पाण्याला जेवणासारखं पियायचं. एकदम हळूहळू पिलं पाहिजे. म्हणजे त्याच्यातनी उद्देश हा असतो की आपल्या तोंडातली जी लाळ आहे ती लाळ भरपूर आपल्या पोटात गेली पाहिजे. आणि सकाळी उठल्याबरोबर तोंड न धुता हे 2 ग्लास पाणी जर तुम्ही पिले तर तुम्हाला पोटाचा करून मलबद्धता हा रोग कधीच होणार नाही. म्हणून पाणी पिताना पाण्याचं महत्त्व जाणून घ्या आणि 4 नियम पाणी पिताना टाळा. तुम्ही कधीच बिमार पडणार नाही, आंबट ढेकरसुद्धा येणार नाही.